नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर 7 दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आणि 7 दिवसानंतर आपली 7वी रेसिपी असेल. तर ही रेसिपी कशी वाटते ते शेवटपर्यंत बघा. थोडी माझ्या पद्धतीनं आहे, तर तुम्हालाही आवडेल. तर इथं बघा 2 ते 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे खिचलेलं. त्याचबरोबर कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट जी माझ्याकडे असते ती, आणि शेंगदाणे, जिरे. आता आपल्याला हे ना मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि न पाणी घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं. तर इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून जी आपण ही मिरची करणार आहे ना ती खूप छान टेस्टी आणि चविष्ट अशी लागते. तर ह्याच्या अशा मध्यभागी आता मिरच्यांना आपण काप करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला मसाला आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित भरता येईल. तर ह्या मिरच्या खूप छान आहेत, ह्याच्यामध्ये बी वगैरे जास्त नाही आहेत. तर अशा पद्धतीनं केलं ना मुलंही खूप छान असं आवडीनं खातात. तर सर्व मिरच्या अशाच पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत इथं. आणि जो मसाला वाटून घेतलेला होता तो आता मी इथं साईडला बाजूला काढते, जेणेकरून आपल्याला आहे ना मिरच्यांमध्ये भरण्यास ही सोपं जाईल. आता सर्व मसाले काय काय टाकायचे आहेत ते बघूया. तर 1 चमचा इथं हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण चटणी टाकलेली आहे. चवीपुरतं इथं मिठाचा वापर केलेला आहे, कारण की आहे ना बघा मी ह्यामध्ये चटणी तिखट टाकलं. तुम्ही म्हणणार मिरची आहे आणि टाकलेलं आहे, तर ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात. त्यासाठी मी इथं चटणीचा त्याने वापर केलेला आहे. जर तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. तर हा असाच मसाला पाणी वगैरे न घालता आता व्यवस्थित असा ह्या मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय मी कशा पद्धतीनं भरत आहे. वरचा पुसून घेतलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्या मिरचीमध्ये अजून एक भरून दाखवते. तर अशा पद्धतीनं सर्व मिरच्या आता आपण व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत आणि राहिलेला मसाला तसाच साईडला ठेवायचा. त्याचं पुढं आपण काय करायचं तेही पाहूया. तर इथं पाहू शकताय सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत. तर चला आता आपण भाजी कशा पद्धतीनं मी करणार आहे ते पहा. तर कढईमध्ये मी आधीच ठेचा करण्यासाठी मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या. त्याचमध्ये 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. मोहरीचा इथं वापर करायचा नाही आहे आणि कंचीचं इथं मिठाचा वापर केलेला आहे, कारण की ना मिरच्याला जर मिठाचं कोटिंग झालं तर मिरच्या खूप छान लागतात. नाहीतर मसाल्यामध्येच आपल्याला नमक लागते आणि मिरच्या सपक लागतात. त्यासाठी मी अशा पद्धतीनं करत असते. तर मिरच्या छान अशा तेलात सर्व टाकायच्या आणि छान भाजून घ्यायच्या. तेलामध्ये मिरच्या खूप अशा उडतात, त्यासाठी आता इथं मी 1-2 ते 3 मिनटं झाकण ठेवणार आहे. तुम्ही पाहू पण शकताय की कशा पद्धतीने हे उडत आहे आणि ते आपल्याला भाजण्याची पण शक्यता असते. 2 ते 3 मिनटं झाले की आपण झाकण उघडायचं. तर इथं तुम्ही पाहू शकताय किती छान अशा मिरच्या भाजलेल्या आहेत आणि जो आपण साईडला ठेवलेला होता मसाला तोही आता आपण सर्व आहे ना ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मिरच्यांना छान असं कोटिंग पण तयार होतं. आणि लहान मुलं तर मसाला खूप आवडतो आणि आवडीनं खातात. तर माझ्या मुलांना अशा पद्धतीनं केलं की त्यांना खूप आवडतं. तर मग मी मसाला त्यासाठी एक्स्ट्रा जादा करते. तर तुम्हीही एकदा अशा प्रकारे भाजी करून बघा आणि कशी वाटली ते करून झाल्यावर खाऊन झाल्यावर सांगितलं तरी पण चालेल. आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे बघा मी तुम्हाला फुलपात्रामध्ये दाखवलं होतं ना जिरे, एकदम छोटंसं फुलपात्र आहे, तितकंसंच मी इथं पाणी वापरलेलं आहे, जेणेकरून आहे ना मिरच्या पटकन शिजल्या जातील. खरंच ही भाजी 5 मिनिटाच्या आतच होते. तर इथं तुम्ही पाहू शकताय छान अशा मिरच्या शिजलेल्या आहेत. तर इथं मी 2 चमचे तेल टाकलेलं होतं, त्यामुळे मग मी पाण्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला तेलात करायचे असतील तर तुम्ही जरा जास्त तेल टाका, कारण की ह्याचं जे मिरचीचं साल असते ना ती जरा जाड असते, त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आजची भाजी मिरचीची तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा
आणि असे छान छान प्रतिसाद द्या, छान छान लाईक करा. आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.